नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। नाशिक शहर पुन्हा एकदा तणावाच्या झळांमध्ये सापडले आहे। काठेगल्ली परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम हटवण्याच्या कारवाई दरम्यान मध्यरात्री मोठा हिंसाचार झाला। जमावाच्या दगडफेकीत तब्बल 31 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत। ही कारवाई न्यायालयाच्या आदेशावर आधारित होती, मात्र जमावाने ती थांबवण्यासाठी मोठा विरोध केला। ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली। नाशिक महापालिकेने 1 एप्रिल रोजी अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी नोटीस दिली होती। त्या नोटिसेनुसार बुधवारी पहाटे पोलिसांनी महापालिका प्रशासनाचे पथक कारवाईसाठी पोहोचले, मात्र त्याआधीच जमावाने परिसरात गर्दी केली होती आणि अचानक दगडफेक सुरू झाली। तसेच जमावातील काही व्यक्तींनी पोलिसांच्या वाहनांवर आणि कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली। या हल्ल्यात 31 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले। या दगडफेकीनंतर पोलीस अधिक सतर्क झाले आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला। पोलिसांनी 15 दंगलखोरांना अटक केली असून 57 मोटरसायकली जप्त केल्या। या हिंसाचारादरम्यान वीज पुरवठा बंद होता, ज्याचा गैरफायदा घेत जमावाने अचानक हल्ला केला। अफवांचा मोठा प्रसार झाल्यामुळे वातावरण अजूनच तणावपूर्ण बनले होते। या भागातील वाहतूक मार्ग बदलण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे। तसेच या घटनेबाबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी माहिती दिली। त्यांनी सांगितले की बांधकाम काढण्यासाठी आमचे पथक आले असताना काही जमावाने अचानक हल्ला केला। त्यांना समजवण्यासाठी स्थानिक प्रतिष्ठित नागरिक आणि ट्रस्टी आले होते, मात्र जमावाने त्यांच्यावरही दगडफेक केली। सध्या परिसरात परिस्थिती नियंत्रणात असून तणाव टाळण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे। पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। पोलिसांकडून घटनेच्या सखोल चौकशीचे आश्वासन देण्यात आले आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।